अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी वडाळीच्या महिला धडकल्या सिंदखेडराजा पोलीस स्टेशनवर। वडाळी येथील ग्रामस्थ झाले आक्रमक। दारू विक्री बंद करा अन्यथा आमरण उपोषण। सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी येथील असंख्य महिला ग्रामस्थांनी वडाळी येथील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी घेऊन सिंदखेडराजा पोलीस ठाण्यावर धडक दिली। गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांना निवेदनही देण्यात आलं। यावेळी असंख्य महिला पुरुषही उपस्थित होते। वडाळी येथे अवैध दारू विक्री सर्रास सुरू असून दारू विक्रेत्यांना ग्रामस्थ महिलांनी अनेक निवेदनं दिली आहेत। मात्र याकडे पोलीस विभाग दुर्लक्ष करत असल्याने महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। दारू विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, ते गावामध्ये गुंडगिरी करतात व आमचं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही, कारण आम्ही पोलिसांना हप्ते देतो, त्यामुळे आम्ही कोणालाच भीत नाही असं म्हणून अवैध दारू विक्री करत आहे। गावामध्ये 1ली ते 4थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे। आजूबाजूच्या गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी गावात येतात। दारू पिल्यानंतर भांडणे, जातीवाचक शिवीगाळ करतात। याचा वाईट परिणाम शाळकरी मुलांवर होत आहे। गावातील अल्पवयीन मुले सुद्धा नशेच्या अधीन गेली। गावातील जातीय सलोखा बिघडला असून गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी ग्रामपंचायतनं ठराव सुद्धा पारित केला। सदर दारू विक्री 7 दिवसांच्या आत बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे।